नमस्कार, जया टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण आषाढ महिना स्पेशल तिखट मिठाच्या खमंग पुऱ्या बनवणार आहोत. चला तर वेळ न घालविता रेसिपीला सुरुवात करूया. मिठाच्या पुऱ्या करण्यासाठी 2 वाट्या कणिक घेतलेली, 1 वाटी मैदा घेतलेला, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आणि अर्धी वाटी तीळ घेतलेत, 1 चमचा हिंग घेतलेला आहे. पुऱ्या करण्यासाठी मी थोडी कोथिंबीर घेतली, लसण थोडा पाकळ्या कांडून घेतलेल्या आहेत, थोडा हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलाय, 2 चमचे ओवा आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. आता मी एका परातीत कणिक टाकून घेतली आहे. आता आपण ज्वारीचं पीठ टाकून घेऊ. आता आपण मैदा टाकून घेऊ. आता आपण बेसन पीठ टाकून घेऊ. आता आपण ह्या पिठामध्ये जिरे पूड टाकून घेऊ. आता आपण याच्यात ओवा टाकून घेऊ. आता ह्याच्यात तीळ टाकून घेऊ. आपण आता आपण ह्याच्यात अर्धा चमचा हिंग टाकून घेऊ. आता आपण 1 चमचा तिखट टाकून घेऊ. अर्धा चमचा हळद टाकून घेऊ. आता आपण 1 चमचा मीठ टाकून घेऊ. आता आपण लसूण पेस्ट टाकून घेऊ. आता आपण हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेऊ. आपण कोथिंबीर टाकून घेऊ. आता आपल्याला ह्या पिठामध्ये मोहन टाकायचं नाही गरम करून तेलाचं, कारण का तर पुऱ्या मऊ होतात, अशा कडक राहतात बिना मोहन टाकलेल्या. आता हे पीठ आपण चांगलं मिक्स करून घेऊ आधी. आता आपण ह्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून कालवून घेऊ. हे पीठ चांगलं आता असं मळून घ्यायचं. आपल्याला थोडा तेलाचा हात लावायचा. थोडा तेलाचा हात लावून असं तिंबून घ्यायचं, म्हणजे आपल्याला हाताला पीठ राहत नाही. अशा पद्धतीने ही पीठ तिंबून घ्यायचं. आता आपण छोटे छोटे असे पिठाचे गोळे करून घेऊ. अशा पद्धतीने मी गोळे करून घेतलेत. आता आपण पुऱ्या लाटायला घेऊ. पुऱ्या करण्यासाठी आता मी एका कढईत तेल गरम करायला ठेवलंय. चला तर आता आपण पुऱ्या लाटायला घेऊ. ह्या पुऱ्या फार पातळही नाही जाडही नाही, जसं आपण पोळी करतो तशा प्रकारे पुऱ्या लाटायच्या. मी आता अशा एक एक पुऱ्या लाटून घेते. आपण हे पीठ तिंबताना अजिबात तेल घातलं नाही, का तर ह्या पुऱ्या मऊ पडतात तेल घातलं तर. ह्या अशा 8-10 दिवस छान कडक राहतात न तेल घातलेल्या पुऱ्या. अगदी 10-12 दिवस ह्या पुऱ्या खुसखुशीत राहतात. तेल आता आपलं गरम झाले. आता आपण पुऱ्या टाकून देऊ. पुरी आपली आता एक छान फुगली. मी अगदी कमी तेलातच पुऱ्या ह्या तळायला, जास्त तेलगट पण होत नाही. तर ह्या पुऱ्या छान होत्यात, असं बिन तेलगट होत्यात. जास्त तेलगट पण पुरी अजिबात खायला चांगली लागत नाही. पुरी अशी आता आपल्याला दोन्ही बाजूने छान खरपूस तळून घ्यायची. तुम्ही सुद्धा बघू शकता पुरी कशी छान फुगली. ती पुरी बघा आपली कशी छान दिसायला लागली. अशा पद्धतीने पुऱ्या तळायच्या.
पुऱ्या 8-10 दिवस चांगल्या राहतात आणि प्रवासाला सोबत न्यायला शेंगादाण्याची चटणी पुरी सोबत न्यायला छान राहतात. पहा ही पुरी कशी खरपूस चांगली तळली ती. आता मी एक एक पुऱ्या करून घेते. आता सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या. तर पुरी एकदम छान आणि खुसखुशीत झालेली आहे. पुरीला मी ज्वारीचं पीठ, मैदा, लसण, पांढरे तीळ टाकल्यामुळे एकदम खमंग झाल्यात पुऱ्या. एक पुरी मी तुम्हाला कट करून दाखवते. पुरी बघा आतून कशी खुसखुशीत व खमंग झाली. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असली तर मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा. आता पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत धन्यवाद.